आपण एक जी रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे स्टार्टर, जे की लहान मुलांना सुद्धा आवडतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार फ्रेंड, मी रवीनास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला आज बनवूया आपण हनी चिल्ली बटॅटो. चला मग सुरू करूया. मी ते 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत. व्यवस्थित साल वगैरे काढून घेणार आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे अगोदर. धुवून झाल्यावरती आपल्याला इथं बटाटे एक विशेष प्रकारे कापायचे आहेत. आपल्याला इथं बटाट्याचे दोन्ही बाजू कापून घ्यायचे आहेत अगोदर. आपल्याला इथं बटाट्याचे साधारण अर्धा इंचाचे तुकडे करायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला एकसारखे तुकडे करायचे आहेत बटाट्याचे. मी इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यात आपल्याला 1 चम्मच मीठ टाकायचं आहे आणि आपण कापलेले बटाटे पाण्यात टाकून घेऊयात. सर्व बटाटे टाकून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये. आपल्याला इथं 4 ते 5 मिनिट बटाटो शिजवून घ्यायचे आहेत. रेसिपीसाठी लागणार आहे ते आपण साहित्य कापून घेऊयात. मी इथं 1 शिमला मिरची घेतलेली आहे, 1 टमाटा घेतलेला आहे, 1 ऑनियन घेतलेला आहे. आपल्याला इथं व्यवस्थित काप करून घ्यायचे आहेत. लांब स्लरी करून घ्यायचे आहेत. बघा, मी या प्रकारे शिमला मिरची कापून घेतलेली आहे. बघा, आता आपण इथं आपले बटाटे शिजून झालेले आहेत आणि कलरसुद्धा चेंज झालेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया. बटाटे काढून घेऊयात. बटाट्यांचं पाणी निथळून घेऊयात व्यवस्थित. बटाटे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. आता बटाटे साईडला ठेवूयात थंड करण्यासाठी. तोपर्यंत मी इथं कापलेली सामग्री बघूया. आता टोमॅटो कापून घेणार आहे. मी इथं कांद्याची पातसुद्धा घेतलेली आहे. कांद्याची पात आपल्याला बारीकच कापायची आहे. बघा, आता आपली इथं कांद्याची पात देखील कापून झालेली आहे. मी सर्व सामग्री कापून ठेवलेली आहे. चला आता आपण बटाट्यांना बघूया. बटाटो एकदम थंड झालेले आहेत. आपलं बटाट्यांचं पाणी देखील सुद्धा सर्व निथळून गेलेलं आहे. पूर्णपणे थंड झालेलं आहे. चला मग आता आपण रेडी करूया. मी इथं 2 चम्मच मैदा घेतलेला आहे. मैदा व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे आपल्याला, जेणेकरून सर्व बटाट्यांना लागलं पाहिजे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. मिक्स करून झालेलं आहे आता आपलं. मी इथं 1 चम्मच शेजवान चटणी घेतलेली आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता. मी इथं आता 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, जे की थोडं चम्मचच्या साहाय्याने टाकत आहे. थोडं कॉर्नफ्लॉवर टाकल्याने काय होते की आपल्याला पसरवायला सोपं जाईल, एकदम लटकणार नाही म्हणून. बघा, इथं थोडं कॉर्नफ्लॉवर टाकत जायचं आहे. तोपर्यंत आपल्या बटाट्यांना व्यवस्थित कोटिंग होत नाही, तोपर्यंत आपल्याला कॉर्नफ्लॉवर असंच टाकायचं आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित कोटिंग करून घ्यायची आहे. बघा, किती छान कोटिंग झालेली आहे, तुम्ही इथं बघू शकतात. चला आता आपण तळून घेऊयात बटाट्यांना. मी इथं तेल ठेवलेलं आहे अगोदरच तापवायला. तेल मस्त तापलेलं आहे. चला आता आपण सर्व बटाटे तळून घेऊयात. मी गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे. आपल्याला गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे, जेणेकरून आपले बटाटे व्यवस्थित तळले गेले पाहिजे. मधात कच्चे नको राहायला. आपले बटाटे तळले जातील तोपर्यंत आपण ग्रेव्ही बनवून घेऊया. मी इथं 2 चम्मच तेल घेतलेलं आहे. त्याच्यात मी कांदा टाकून घेणार आहे परतवायला. कांदा टाकला गेलेला आहे. आता शिमला मिरची देखील टाकून घेणार आहे परतवायला. आपल्याला व्यवस्थित लाल होईपर्यंत परतू द्यायचे आहे. बघा, साईडला आपले बटॅटो फ्राय होत आहेत व्यवस्थित तेलमध्ये. फ्राय देखील झालेले आहेत. आता आपण काढून घेऊयात. एक वेळेस परत फ्राय करायचे आहेत आपल्याला.
मी आता दुसरी बॅच देखील परत तळून घेणार आहे. बटाटे व्यवस्थित तळले गेले पाहिजे, एकदम क्रंची. आपण जी रेसिपी बनवत आहेत ती रेसिपीला बटाटे एकदम क्रंची तळलेले लागतात, म्हणून आपल्याला इथं क्रंचीच तळायचे आहेत. बघा साईडला आपली ग्रेव्हीसुद्धा होत आहे. आपले शिमला मिरची आणि ऑनियन रेडी झालेला आहे. बघा आता आपण त्याच्यात चिरलेले टोमॅटो देखील टाकून घेणार आहे. ते देखील व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित परतून झाल्यावरती मी इथं थोडी कांद्याची पात टाकणार आहे. कांद्याची पात देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. हे सर्वांना परतून झाल्यावरती मी इथं चवीपुरता मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यावरती देखील आपल्याला परतवायचं आहे एक वेळेस. बघा आपले बटाटो तळून झालेले आहेत. मी त्याच्यात देखील थोडं मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्याने थोडी चव येईल. बघा एकदम क्रंची तळले गेलेले आहेत. मी इथं एक वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्याच्यात थोडं पाणी टाकणार आहे. आपल्याला हे एकदम पातळही नाही जास्त घट्टही नाही, अशा प्रकारे आपल्याला बनवायचं आहे. हे आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे. आपल्या आता इथं ग्रेव्हीमध्ये मी इथं चिल्ली फ्लेक्स टाकून घेतलेलं आहे. चिल्ली फ्लेक्स टाकून झाल्यावरती आता आपण इथं ग्रीन चिल्ली सॉससुद्धा टाकून घेणार आहेत. हे टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथं परतून झाल्यावर मी इथं डार्क सोया सॉससुद्धा टाकलेला आहे. थोडाच टाकलेला आहे, जास्त टाकायचा नाही. मी इथं टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे अर्धा वाटी. टोमॅटो सॉस टाकून झाल्यावरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मी इथं कॉर्नफ्लॉवर जे आपण बनवलेलं होतं ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं देखील पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकल्याने थोडीशी ग्रेव्ही घट्ट वाटत होती, म्हणून मी इथं पाणीचा वापर केलेला आहे. आणि तीळ देखील टाकून घेतलेली आहे मी इथं थोडीशी. बघा आपली ग्रेव्ही छान झालेली आहे. आता तळलेले बटाटो आपण टाकून घेणार आहेत. बटाटो टाकून झाल्यावरती आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने परतवायचं आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. मी यूट्यूबवर नवीन आहे, प्लीज सपोर्ट करा. बघा आपले हनी चिल्ली बटाटो रेडी झालेले आहेत. बघा मी त्याच्यावरती तीळ टाकून घेतलेली होती थोडीशी आणि कांद्याची पात देखील टाकून घेतलेली आहे. रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. थँक्स फॉर वॉचिंग.